तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी वंदन करतो. विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य अरविंद शेंडे, माननीय प्राचार्य बेलसरे साहेब, प्राचार्य संजय बोंडे, प्राचार्य अशोक गानार, प्राध्यापक ॲडव्होकेट खेमराज लोहवे, सेवानंद तामगाडगे, DYSP, प्राध्यापक पाटील, प्राध्यापक प्रदीप लोखंडे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आमचे बंधू चंद्रमणी दिगाडे आणि त्यांना मोलाचं सहकार्य देणारे इंजिनियर बाबाराव धनविजय. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर केशव मेंढे, सिद्धार्थ कांबळे, रमेश एसंबरे, आमचे बंधू डॉक्टर राजेंद्र वैद्य, मनोहर गळगाठे, महेंद्र पुडके, अशोक बेताल, यशवंत भगत, उमेश भगत, रामदास डुकरे, रमेश चाहारे, आयुष्यमान लांबे, राहुल गोटेकर, भीमराव वाघमारे, गौतम कांबळे, मनोहर मून आणि लखुजी डुकरे, सर्व मान्यवरांना आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना एक नाव राहिलं आयुष्यमान आमचे मित्र शंभरकर साहेब. या सर्वांना जय भीम. गेली 5-6 तास आपण इथे बसलेलो आहो आणि त्यामुळे माझ्या कोर्टाच्या जीवनाचा, मी न्यायाधीश असताना असलेल्या जीवनाची आठवण झाली. कारण त्याही वेळी इतका वेळ 11 ते 5-6 बसावं लागत होतं आणि त्यानंतर हे दुसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदाच बसण्याची वेळ आली. सर्वांनी आपलं आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळच्या आपल्या विद्यार्थी जीवनाच्या वसतिगृहात राहण्याच्या ज्या काही अनुभव होता तो अनुभव त्यांनी सांगितला. त्यामध्ये काहींचा अनुभव किंवा मनोगतामध्ये काही बाबी सुटल्या त्या मला सांगाव्याशा वाटतात. आमचे ॲडव्होकेट खेमराज लोहवे यांच्याबद्दल सांगायचं तर ते इथल्या वर्धा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून राहिले. आमचे रमेश एसंबरे सेवाग्रामला स्थायिक झाले. त्यांनी तिकडे एक विहार बांधलं. त्या विहार समितीचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते आणि सध्या आता पत्नी कॅन्सरसारख्या एका दुर्धर आजाराने ग्रस्त असतानाही त्यांनी इथे मोठ्या उत्साहाने कविता गायन करून दाखवली. त्यानंतर मोरेश्वर आपले भगत हे जे उद्योजक आहेत त्यांनी असं एक यंत्र बनवलं, त्याला होइस्ट म्हणतात, HOIST. त्या होइस्टमध्ये वर एखाद्या इमारतीवर जर आपण ते यंत्र लावलं तर खालचं एक 10-20 टन 5-50 टन वजन ते वर उचलून घेऊ शकते. असं हे मोठं यंत्र ते बनवतात. उद्योगपती झाले. ते आपल्या समाजाचे अदानी आहेत. सिद्धार्थबद्दल सांगायचं झाला, सिद्धार्थ कांबळे हे रेल्वेमध्ये नोकरीला होते. त्यांनी भारतभर म्हणजे नॅशनल लेवलची एक रेल्वेची संघटना उभी केली. आपले मित्र अशोक बेताल यांनी सांगितलं की अनिल वैद्य उभे राहायचे आणि मग आम्ही त्यांच्या मागे निवडणुकीच्या प्रचारार्थ राहायचो. बरोबर आहे. मी निवडणुकीमध्ये इथे आपल्या वर्धेला न्यू इंग्लिश हायस्कूलच्या स्नेहसंमेलन पदाची निवडणूक लढलो होतो आणि मग त्यावेळी आमचे अशोक बेताल, पुंडलिक पेंदाम हे माझे सहकारी माझ्यासोबत तिकडे यायचे. आम्ही रस्त्यावर रंगवायचो प्रचार वगैरे. मग अशी मनोगत व्यक्त करताना सिद्धार्थ कांबळे आणि
प्राध्यापक डॉक्टर केशव मेंढे या आमच्या मित्रांनी त्यावेळी सर रुळांनी मारत होते असा एक उल्लेख केला. त्यानंतर मग सर बोलताना गहिवरून आले, परंतु त्यांनी मनाला लावून घेऊ नये, कारण प्रत्येकाला आपलं मनोगत व्यक्त करायचं होतं आणि मग त्यामध्ये त्यांना त्यावेळीचे आपले गत अनुभव हे सांगायचे होते. त्या ओघामध्ये त्यांनी हे सांगितलं. संजय बोंडे प्राध्यापक आमचे मित्र यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये मनोगतामध्ये असं म्हटलं की या वसतिगृहामध्ये राहून त्यांच्या मनातील जात ही नष्ट झाली. ते म्हणाले की त्यावेळीच्या प्रथेप्रमाणे आम्ही गावातले ओबीसी कुणबी म्हणजे सवर्ण समजल्या जायचो. आम्ही या हॉस्टेलमध्ये बौद्ध विद्यार्थी अधिक होते, परंतु इथे राहत असताना माझ्या मनातली जात नष्ट झाली आणि मग ते इंजिनियर झाले. त्यावेळी ते मेरिट आलेले होते बोर्डामधून आणि नंतर मग साताऱ्याला ते इंजिनिअरिंग कॉलेजला प्राचार्य म्हणून नियुक्त झाले. एक वर्धा जिल्ह्यातील साती या छोट्याशा गावातून त्यांनी प्रवास करून एका शेतकऱ्याचा मुलगा. तर तिथे गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जो एक समाजवादी विचार, समतेचा विचार त्यांच्या मनामध्ये रुजला, तो या वसतिगृहामध्ये रुजला आणि म्हणून तिकडे त्यांनी आंतरजातीय विवाह केला. त्यासाठी त्यांनी एक जाहिरात दिली होती आणि त्या जाहिरातीनुसार त्यांनी आंतरजातीय विवाह केला. हे जे मनोगत त्यांनी व्यक्त केलं, तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की ह्या जातीमुळे आपल्या देशामध्ये किती नुकसान झालं. तर एक उदाहरण सांगतो तुम्हाला की बाबर जेव्हा आपल्या देशामध्ये युद्ध करण्यासाठी आला, त्यावेळी राणासंग नावाचा एक हिंदू राजा होता. या दोघांमध्ये युद्ध सुरू होतं. युद्धाच्या दरम्यान रात्रीच्या वेळी युद्ध करत नसत आणि मग एकदा एका डोंगरावर राणासंग आणि दुसऱ्या डोंगरावर बाबर होता. दोन्ही सैन्य एकमेकाचा रात्रीचा स्वयंपाक करत होते. तर राणासंगाच्या सैन्यामध्ये वेगवेगळ्या चुली, आगी दिसत होत्या त्या चूल पेटवल्याच्या. तर बाबराच्या सरदाराला बाबराने विचारलं की हे जे आग दिखती है ये काय की है. तर बाबराच्या सरदारांनी सांगितले की महाराज ये हिंदू राजा के सैनिक है और वो अलग अलग जगह खाना खाते हैं, पकाते हैं, इसलिए ये ऐसी आग दिख रही है, अलग अलग चूल्हे हैं. तो ये अलग अलग क्यों करते हैं? तो बोले अलग अलग जाति के लोग होते हैं तो वो अलग अलग खाना पकाते हैं. तर मग बाबरांनी त्या सरदाराला विचारलं की फिर खाना भी अलग अलग ही खाते क्या. तर त्यांनी सांगितलं की हाँ, वो खाना भी अलग अलग ही खाते, एक जगह खाते नहीं. तर बाबरांनी म्हटलं कि फिर तो अपन जीत गए, क्योंकि जो लोग एक जगह खाना नहीं खा सकते वो लोग अपने को जीत नहीं सकते. तर अशा रीतीची ही जातीय मानसिकता आणि त्या मानसिकतेमुळे आपण कित्येक वर्ष मोगलांच्या गुलामीमध्ये राहिलो. आपला भारत हा अनेक वर्ष मोगलांच्या गुलामीमध्ये राहिला. तर अशी ही जात आमचे मित्र प्राध्यापक संजय बोंडे यांच्या मनातून या वसतिगृहातून तात्काळ निघून गेली. हे त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मला भरून आलेलं होतं. या वसतिगृहामध्ये माझी ही दुसरी पिढी होती. माझे वडील 1953-54च्या दरम्यान 3-4 वर्षे या वसतिगृहामध्ये राहिले. ते मॉडेल हायस्कूलचे विद्यार्थी होते. मी केशवला सांगितलं, आमचे मित्र केशव मेंढेंना, की माझे वडील इथे या वसतिगृहामध्ये राहिले होते. तर केशव म्हणाले की एक लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन ये, जरा आपण कार्यक्रमामध्ये दाखवूया. मग मी घेऊन आलो ते. तर ही इथे राहण्याची जी प्रेरणा आहे ती माझ्या आधीच्या पिढीपासून मिळालेली. म्हणजे माझी पिढी ही दुसरी पिढी होती. मी न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला 1973-74च्या दरम्यान. मी या हॉस्टेलमध्ये राहत होतो आणि त्यावेळीपासूनच मला चळवळीची आवड होती. मी सभा, संमेलनं, मिरवणुका यामध्ये सहभागी व्हायचो. मी न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये 11-12व्या वर्गात असताना स्नेहसंमेलन सचिव होतो. त्यावेळी हे जे
प्राध्यापक मेघे वगैरे जे आहेत हे त्या संमेलनाला उपस्थित होते. तर मी 12वी सायन्स केलं आणि नंतर मग मला ही चळवळीची आवड असल्यामुळे मी सायन्स सोडून दिला आणि यशवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला. मी BA फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना मला काही वामसेपचे लोक DS4च्या कॅडर कॅम्पसाठी नागपूरला घेऊन गेले. त्यावेळी DS4चा कॅडर कॅम्प हा गड्डी गोदाम नागपूर येथे आयोजित केला होता. मधु उके हे त्यावेळी DS4च्या कॅडर कॅम्पचे इन्स्ट्रक्टर होते. दिवसभर जेव्हा कॅडर कॅम्प अटेंड केला तेव्हा मला एक नवी दृष्टी मिळाली. बहुजन संकल्पना मला तेथे मिळाली. त्या कॅडर कॅम्पमध्ये सांगण्यात आले की छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाचा विरोध करण्यात आला. कोणीही इथला ब्राह्मण पंडित राज्याभिषेक करायला तयार नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही महाराज शूद्र आहे. त्यांना ते गागा भटाला बोलवावं लागलं. त्याला नाणे तुला करून सोनं नाणं द्यावं लागलं. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांना ब्राह्मण मित्राच्या लग्नात च्या वरातीत गेले असता त्यांना तिथून काढून देण्यात आलं, कारण ते शूद्र आहे असं सांगण्यात आलं. त्यांना वरातीतून चालण्याचा अधिकार नाही. छत्रपती शाहू महाराज यांची पूजा विधी हे वेदोक्त पद्धतीनं केल्या जात नसे, शास्त्रोक्त पद्धतीनं केल्या जात असे. त्यावेळी महाराजांनी विचारलं की ही पद्धती काय आहे, तर त्या राजपुरोहितांनी सांगितलं की ही शास्त्रोक्त पद्धती आहे आणि तुम्हाला वेदोक्त पद्धती लागू नाही. तर महाराज म्हणाले का लागू नाही? तर म्हणाले की वेदोक्त पद्धती शूद्र लोकांना लागू नसते, तर ती फक्त शास्त्रोक्त लागू असते. आणि या वक्तव्यावरून त्यांना राग आला आणि त्यांनी त्याला काढून टाकलं. त्याचा मोठा पगार होता त्या पुरोहिताचा. तर असे प्रसंग नाही. नंतर मग तिकडे रामास्वामी पेरियार यांनी केलेलं तामिळनाडूमधलं कार्य, नारायण गुरु यांचं कार्य, त्यानंतर आपल्या देशामध्ये असलेली व्यवस्था, बहुजन समाजासाठी शिक्षणासाठी नियोजित बजेट किती कमी असते आणि राज्यकर्ते कोण आहेत, ह्या सर्व चित्र डोळ्यासमोर ठेवलं. आणि त्यामुळे मला एक नवी दृष्टी मिळाली. पूर्वी आम्ही पॅन्थरच्या मोर्चात जायचो आणि नामांतराच्या मोर्चात जायचो आणि आम्हाला एक दलित दलित एवढंच माहीत होतं. जय भीम बोलो और किधर भी चलो अशा रीतीचा आमचा स्वभाव होता. परंतु जेव्हा कळलं की हा तेली माळी कुणबी हा सुद्धा शूद्र आहे वर्णव्यवस्थेमध्ये आणि नागवंशी आहेत, आपण सर्व नागवंशी आहोत, हे जेव्हा कळलं तेव्हा एक नवीन दृष्टी मिळाली. त्यावेळी आम्ही यशवंत महाविद्यालयामध्ये शिकत असताना शिष्यवृत्ती घेणाऱ्यांची एक रांग लागायची. त्याकडे सर्वजण कुत्सितपणे बघायचे. एक असा वेगळा गट असायचा आंबेडकरी मुलांचा आणि इतर मुलांचा. त्यावेळीची परिस्थिती तशी होती. मी एक वयाच्या 20-21व्या वर्षी राहुल नावाची कादंबरी लिहिली होती. त्या फार पॉप्युलर कादंबरी झाली. आजही त्यांना मागणी आहे. परंतु त्या कादंबरीमध्ये सवर्ण आणि दलित हे जे चित्र मी रंगवलं, एक दलित मुलाचं प्रेम होतं एका सवर्ण मुलीशी. ते भाऊसाहेब पाटील नावाची पाटलांची मुलगी, आणि हा रिक्षा चालवतो आणि रिक्षा चालवून कॉलेजमध्ये शिकतोसुद्धा. आणि ते एकाच वर्गात असतात. त्यावेळी महिन्यांनी रिक्षा लावण्याची जी पद्धत होती त्याप्रमाणे. आणि मग त्यांच्या त्या प्रेम दाखवलं आणि त्यामध्ये संवाद दाखवला की नामांतर पाहिजे हा म्हणतो, ती म्हणते नामांतराची काय गरज आहे, आणि आत्मा आहे ती म्हणते, हा म्हणतो आत्मा नाही, देव आहे हा नाही, ती आहे हा म्हणतो, देव नाही ती म्हणते. अशा रीतीचं एक वैचारिक स्वरूपाचं त्यांचं द्वंद्व, तिथल्या वक्तृत्व स्पर्धा वगैरे हे दाखवून ती कादंबरी एक दलित मुलगा आणि सवर्ण मुलगी यांच्या प्रेम प्रकरणाचा ती कादंबरी होती. तर त्यामध्ये जे सवर्ण म्हणून मी दाखवलं ते गावातील एक पाटील म्हणजे आपल्या इथला बहुजन समाज, अशा रीतीचं ते कथानक होतं आणि ते फार लोकप्रिय झालं. परंतु
जेव्हा मी हा कॅडर कॅम्प अटेंड केला आणि बहुजन संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली, त्यानंतर मग त्या कादंबरीला त्याच्या 2 आवृत्त्या निघाल्या. इथलं ते सुधीर प्रकाशन आणि इतर मला नेहमी वारंवार विनंती करतात की ही कादंबरीचं आणखी आवृत्ती काढा, डिमांड फार आहे. परंतु मी त्या गोष्टीला दुजोरा देत नाही, कारण मला त्या संकल्पना मान्य नाहीत. मला आता ती बहुजन संकल्पना जेव्हा मी त्यामध्ये करेक्शन करेल त्यानंतरच मी तिला प्रकाशित करेल. वर्ध्यावरून मी BA केलं आणि नंतर मग LLB करायला नागपूरला गेलो. आणि नागपूरला LLB करत असताना सामाजिक चळवळीत होतो. नंतर LLB केलं आणि तिथेच वकिली केली. वकिली करत असताना मी दैनिक लोकमतमध्ये कोर्ट कचेरी नावाचं एक कायद्याचं सदर लिहिलं. ते रंगधारा नावाची एक पुरवणी निघायची, त्याचे संपादक जगन वंजारी होते. आणि त्यामध्ये कोर्ट कचेरी हे सदर हे खूप पॉप्युलर झालं, खूप लोकप्रियता मला मिळाली. माझ्याकडे खूप केसेस यायच्या. आणि एक शमशेर नावाचा तिथे नागपूरला कुख्यात असा होता क्रिमिनल. तर त्याच्यावर अशा डकेटीच्या केसेस होत्या. त्याचं काम म्हणजे मोडस ऑपरेंडी अशी होती की एखाद्या बारमध्ये जाऊन बसायचं आणि तिथला रात्री 12-1 पर्यंत बसून तिथला गल्ला लुटायचा आणि तो आपला घेऊन जायचा आणि हसनबागमध्ये आपल्या गोरगरीब लोकांना वाटून द्यायचा. ह्याच केसेस त्याच्याकडे 30-32 केसेस होत्या. त्याचा मी वकील होतो. तर त्याला मी जामिनावर वगैरे सोडवायचं होतं. मग शमशेरला अटक झाली, त्याला जामिनावर सोडले. त्याच्या वतीने अनिल वैद्य ॲडव्होकेट ॲपियर झाले. अशा बातम्या मग ते प्रकाशित व्हायच्या. ते पत्रकारही आमचे मित्रच असायचे, त्यामुळे शमशेरचा वकील म्हणूनही मी प्रसिद्ध झालो होतो. पण नंतर पुढे जेव्हा मी न्यायाधीशाची परीक्षा MPSC पास झालो, तर त्यावेळी त्याला कळलं आणि आता आपला कोणी वकील राहणार नाही, कारण आमची वकिली म्हणजे काय, फी कधी मागायचीच नाही, काय द्यायचं ते द्या, अशा रीतीची आमची जी वकिली होती. आणि त्यामध्ये मग शमशेरला जेव्हा कळलं तेव्हा तो आणि त्याचे बहीण भाऊ माझ्याकडे आले आणि डबडब त्या डोळ्यांनी मला म्हणायला लागले की साहब आप अभी वकालत छोड़ने वाले हैं, जज बन गए, ये हमको पता चला. बोला ठीक है, बराबर है, लेकिन हमारी एक रिक्वेस्ट है, आप जज तो ज़रूर बन रहे, लेकिन वकालत मत छोड़ो. म्हटलं याला काय उत्तर द्यावं, म्हणून मग मी त्याला म्हटलं की मेरी भी ऐसी इच्छा आहे. माझं पहिलं पोस्टिंग हे औरंगाबादला होतं. औरंगाबादला असताना एकदा डायसवर बसलो होतो, एक 4-6 महिने झाले होते. तेवढ्यातच प्राध्यापक यशवंत मनोहर आले. मला वाटलं मला भेटायला आले असेल म्हणून मी शिपायाला सांगितलं, बेल वाजवली आणि चेंबरमध्ये गेलो. त्यांना चहा वगैरे पाजला आणि मग सर सांगायला लागले की माझी आज कोर्टामध्ये तारीख आहे तुमच्या. आणि त्यावेळी काय झालं होतं की गंगाधर पानतावणे यांनी त्यांच्याविरुद्ध केस दाखल केलेली होती मानहानीची. तर त्या केससाठी ते अटेंड करायला आले होते. तर मग मी ते क्लर्कला सांगून तारीख वगैरे दिली. परंतु काय झालं की ते पानतावणेंचे फिर्यादीचे जे वकील होते ते तिथे बसले होते, मला काही माहीत नाही. त्यांनी मग तक्रार केली की बा यांनी आरोपीला घेऊन याला चहा पाण्याला बोलावलं म्हणून. मला जेव्हा कळलं तेव्हा मी त्या रजिस्ट्रारकडे जाऊन ते प्रकरण सर्व स्पष्ट सांगितलं की बा ते आदरणीय आहेत, आमचे विद्यार्थी जीवनापासून आम्हाला ते आदर्श आहेत आणि म्हणून मग आम्ही त्यांचा सन्मान करत होतो. ते आले, मला वाटलं भेटायला आले, हे मी सत्य त्यांना सांगितलं आणि ते असा एक हा अनुभव आहे. त्यानंतर मग त्यांचं पानतावणे सर आणि मनोहर सरांचं कॉम्प्रोमाइज झालं त्या न्यायालयामध्ये नंतरच्या काही महिन्यानंतर. तर हा एक प्रसंग आहे. दुसरं की मी बौद्ध विवाह कायदा समितीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सदस्य होतो. त्यामध्ये 13 सदस्य होते. त्या 13 सदस्यांना बौद्ध विवाह कायदा पाहिजे होता. ते बौद्ध विवाह कायद्याचे स्वतःला जनक म्हणून म्हणू इच्छित होते. पण त्या 13पैकी काही लोक असे होते ते स्वतःला जनक सर्व नाही. तर त्यावेळी बडोले हे राज्यमंत्री होते, मंत्री होते आणि ते अध्यक्ष होते, कॅबिनेट मंत्री होते ते. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्री समाज कल्याणचे
राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली ते मीटिंग व्हायची आमची. तर मी तिथे म्हणायचो की बौद्ध विवाह कायद्याची काही गरज नाही आहे, कारण बाबासाहेबांचा वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे कायदे व्हावे अशी इच्छा नव्हती. ज्यावेळी हिंदू कोड बिल बनत होतं त्यावेळी हिंदू कायद्यांमध्ये बौद्ध, जैन, शीख यांना घेतलं. तर बौद्ध, जैन, शीख बाबासाहेबांना भेटायला गेले होते की आम्हाला या कायद्यामध्ये नको. तर बाबासाहेब त्यांच्यावर रागावले. बाबासाहेब म्हणाले की मी जेव्हा सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तुम्ही फुटीरतेची बीज पाडू नका. आणि बाबासाहेबांच्या अनेक त्याच्यामध्ये कोटेशन्स आहे. हिंदू कोड बिलाच्या वेळी जी चर्चा झाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या व्हॅल्यूम 14.1 आणि 14.2 आहे. त्यामध्ये बाबासाहेबांचे सर्व जे कोटेशन होते ते सर्व मी त्यांना सांगितले. बाबासाहेब म्हणाले की वेगळ्या धर्माचा कायदा करत असताना त्या गुरुचे उपदेश पाहिजेत. तसे उपदेश बुद्ध, जैन आणि शीख यांच्या 10 गुरूंनी सांगितलेले नाही. मोहम्मद पैगंबरांनी जसं त्यांनी शरीयतमध्ये लग्न कसे होणार, वाटप कसे होणार, बेवाला किती हिस्सा देणार, हे जे सांगितलं तसं बुद्धांनी, शीखांच्या 10 गुरूंनी, महावीरांनी सांगितलं नाही. त्यामुळे वैयक्तिक कायदा आणि धर्मगुरूचे उपदेश हे एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. बाबासाहेब म्हणाले की बुद्धांनी नवीन धम्माचा मार्ग सांगितला, परंतु काही परंपरा ह्या जशाच्या तशाच ठेवल्या. उदाहरणार्थ बुद्धाच्या काळात जर आईच्या भावाला मामा म्हणत असतील तर बुद्धांनी काका म्हणायचं नाही सांगितलं. किंवा निषिद्ध नातेसंबंध जे आहेत की काही नात्यांमध्ये लग्न होऊ शकत नाही, ते हिंदू विवाह कायद्यामध्ये ते नमूद केलेलं आहे. जसं बहीण भावाचे लग्न होऊ शकत नाही, पुतण्या काका पुतणीचे लग्न होऊ शकत नाही, अशा रीतीचे निषिद्ध नातेसंबंध हे बौद्ध, जैन, शीख यांच्यामध्ये सारखेच आहेत. त्यामुळे त्यांना वेगळ्या आणि तसंच संविधान सभेमध्ये जेव्हा समान नागरी कायद्याचा मुद्दा आला त्यावेळी बाबासाहेबांनी सडेतोड भूमिका मांडली की आपल्याला या देशामध्ये धर्माचे कायदे नकोत, ते तर इथे समान नागरी कायदा पाहिजे आहे. मुस्लिम सदस्यांनी त्याला विरोध केला तेव्हा बाबासाहेबांनी सडेतोड विरोध केला की मुस्लिम कायदेसुद्धा काही फार जुने नाहीत, 1937 पासून तुम्हाला लागू झाले. तुम्ही संविधान सभेतले बाबासाहेबांचं जर समान नागरी कायद्याचं भाषण ऐकलं, वक्तव्य ऐकलं तर ह्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. आणि म्हणून मग मी त्यांना सांगितलं की बाबासाहेबांचा जेव्हा वेगळ्या कायद्याला, धर्माच्या कायद्याला विरोध होता तेव्हा आपण त्या दिशेने जाऊ नये, कारण बाबासाहेबांची त्यांचा दूरदृष्टिकोन फार मोठा होता. त्यांच्या दूरदृष्टिकोनाच्या बाहेर आपण गेलो तर आपण आयसोलेट होऊ, वेगळं पडू. आपण सर्वांसोबत चाललं पाहिजे हे त्यांना मी समजावून सांगितलं. त्याचं लेखी निवेदन दिलं. ते माझ्यावर नाराजही झाले आणि आजही म्हणतात की वैद्यमुळे तो कायदा झाला नाही, परंतु मी कोण लागलो होतो. त्यांनी नंतर मग तो पार्टीला पाठवला विचारांसाठी, कोणीही त्याचं समर्थन केलं नाही. आता तर ती समितीच बरखास्त झाली आहे आणि आता समान नागरी कायद्याचा इश्यू चालू आहे. त्या मुंबई उच्च न्यायालयाने 1982ला बेबी जगताप वर्सेस जयंत जगताप या प्रकरणामध्ये सर्व बौद्ध विवाह हे कायदेशीर आहेत असं जजमेंट दिलेलं आहे. त्यामुळे बौद्ध विवाह हे गैरकायदेशीर आहे आणि त्यासाठी वेगळा कायदा करण्याची गरज आहे हे जे मांडलं जात होतं त्यामध्ये काही अर्थ नव्हता आणि नाही. तसंच 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर बौद्धांचं आरक्षण हे बंद झालेलं होतं, कारण संविधान अनुसूचित जाती आदेशनुसार फक्त हिंदूंना मिळत होतं. त्यानंतर 1956ला शीखांना मिळालं आणि मग 56ला बौद्धांना आरक्षण मिळत नव्हतं कारण ते धर्मांतर केलं होतं. तर रिपब्लिकन जनतेच्या आंदोलनामुळे 1960 पासून महाराष्ट्रामध्ये बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळू लागलं, परंतु केंद्र सरकारचं आरक्षण मिळत नव्हतं. ते 1990 पासून मिळायला लागलं. व्ही.पी. सिंगच्या काळापासून त्यांनी अनुसूचित जाती आदेश, संविधान अनुसूचित जाती आदेश 1990 केला, परंतु धर्माचा निकष दिला, परंतु अनुसूचीमध्ये बौद्धांचा समावेश केला नाही, धर्मांतरित बौद्धांचा अनुसूचीमध्ये समावेश केला नाही. त्यामुळे
बौद्ध सांगून हे अनुसूचित जातीचं आरक्षण केंद्राचं मिळत नाही, तर त्याला अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती आहे मातंग, महार ह्या इत्यादी, तर त्या जातीचा उल्लेख केल्याशिवाय केंद्र सरकारचं आरक्षण मिळत नाही, अशी ती परिस्थिती आहे. मी सांगत होतो की अनुसूचीमध्ये आपण आलो पाहिजे, कारण अनुसूचीमध्ये फक्त जात येत नाही तर समूहसुद्धा येतो. संविधान अनुसूचित जाती आदेश 366-24 नुसार एखादी जात किंवा त्या जातीचा समूह याचासुद्धा समावेश करता येतो. तर धर्मांतरित बौद्ध हे काय आहे? धर्मांतरित बौद्ध हे समूह आहे, ही जातही नाही आणि धर्मही नाही. त्यांचा समावेश सूचीमध्ये जर केला असता तर त्यामध्ये आपल्याला आता जनगणनेच्या वेळी सर्व म्हणतात अनुसूचित जातीची संख्या वाढली पाहिजे, कारण वर्गीकरणामुळे प्रत्येक जातीचा टक्केवारीनुसार संख्येनुसार त्याला आरक्षणाची टक्केवारी मिळणार आहे. तर आता सर्वांना हे मार सांगण्याची नौबत आलेली आहे संख्या कमी होऊ नये म्हणून. त्यावेळी मी सांगत होतो की धर्मांतरित बौद्धांचा अनुसूचीमध्ये समावेश करा. बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हे नॉमिनिक्लेचर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बायोलॉजमध्ये आहे. तर तेच नॉमिनिक्लेचर आपण सूचीमध्ये जर आणलं असतं तर आपल्यावर ही वेळ आली नसती. तर हे तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे हे अशा रीतीचे समाज प्रबोधनाचे कामं मी केले. या नोकरीच्या निमित्ताने आणि सामाजिक कार्याच्या प्रबोधनाच्या निमित्ताने मी गावोगावी गेलो. गोंदियापासून रत्नागिरीपर्यंत मी गेलेलो आहे. माझं पहिलं पोस्टिंग औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, इचलकरंजी, वैजापूर, दिंडोरी अशा इत्यादी महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या गावांमध्ये मी राहिलेलो आहे. तर माझा असा एक अनुभव आहे की तुम्ही कुठेही जा, परंतु तुम्हाला गाव विचारल्याशिवाय राहत नाही कुठले. तर एक चांगला अनुभव विनोद म्हणून सांगतो, म्हणजे खरा अनुभव आहे हा. मी मिरजला होतो. मिरजला माझी मुलगी MD करत होती. तर एका मेडिकल स्टोअर्सच्या वाल्याशी माझा परिचय झाला. मग तो जरा सोशल होता, तर नेहमी तिथे बोलायला चालायला असं मी जायचो. त्याने मला एकदा विचारलं की तुम्ही कुठले बा. मी आता नाशिकला राहत असल्यामुळे मी नाशिकचा आहे म्हटलं. मग तो काही दिवसानंतर म्हणाला, साहेब तुम्ही नाशिकचा आहे म्हणाले, परंतु आम्हाला वाटत नाही तुम्ही नाशिकचे असाल म्हणून, कारण तुमचं बोलणं मला हे वेगळं वाटतं. तर मग मी म्हणालो मी नाशिकचा नाही, नागपूरचा आहे मूळचा, पण आता मी नाशिकला स्थायिक आहे. तो त्यावेळी काही म्हणाला नाही. त्यानंतर तो म्हणाला काही दिवसांनी नंतर, साहेब तुमचं जे टोनिंग आहे ते नाशिकसारखंही वाटत नाही, जरा वेगळं वाटते. कारण माझी मिसेस नाशिकची आहे, तिचं वेगळं आहे, थोडा फरक पडतो. तर मग मी म्हटलं मी मूळचा वर्धा जिल्ह्यातला आहे. तर तेच तर म्हटलं म्हणे, कारण माझी मावशी वर्धेची आहे, त्यांचं टोनिंग आणि तुमचं टोनिंग हे सारखं आहे. आता कुठेही जा तुम्हाला गावावरून ओळखल्या जातं. आता आपण वर्धा जिल्ह्यातले, तर वर्धा जिल्ह्यातलं जे टोनिंग आहे ते आपल्या तोंडामध्ये असणारच आहे. आणि गंमत अशी आहे की नागपूरला होतो तर नागपूरचे लोक वर्धेचा म्हणायचे, आणि वर्धेला राहत होतो तेव्हा तो अनिल वैद्य चांदकीचा आहे म्हणायचे. म्हणजे गाव हे आपल्यासोबत पक्क चिपकलेलं असते. येथे राहत असतानाच्या ज्या आठवणी आहे त्याला उजाळा मिळाला. माझ्याही स्मृतिपटलावरून अनेक गोष्टी गेल्या. ह्या हॉलमध्ये जे आपण बसलो आहे त्या वर्षाताई जिथं बसल्या तिथे आम्ही नेहमी जेवायला बसायचो. प्रत्येकाच्या जागा ह्या ठरलेल्या असायच्या. आपलं ताट वाटी घेऊन आम्ही यायचो आणि इथे जेवणाला बसायचो. केशवनी सांगितलं की जेवणामध्ये भाज्यांमध्ये अळ्या राहायच्या आणि कित्येकदा त्या आम्ही खाल्लेल्या आहे. परंतु ठीक आहे, परंतु तुमच्या एक लक्षात आलं असेल की इथं सामाजिक सलोखा इतका होता की इथं पायल तडवी तर झाली नाही, रोहित एमुल्ला तर इथे झाला नाही. हेच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. हे हॉस्टेल गांधीवादी लोकांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून स्थापन केलं. याची 1930ची स्थापना आहे. हरिजन सेवक संघ अशी काहीतरी संस्थेचं नाव आहे. परंतु तिथे आंबेडकरवादी लोक तयार झालीत
हेही एक विशेष आहे. आणि संस्थेचं मला मोठं कौतुक वाटतं की संस्था चालक जे आहेत ते कधीही इथे आपला तोरा मिरवत नाही की आता आपण कार्यक्रम घेतला, याला आमची परवानगी नाही किंवा परवानगी देणार नाही, अशा रीतीचं काही ते कधी बोललेलं नाही. तर मित्रांनो, आपण माझं भाषण ऐकून घेतलं, बराच वेळ झाला आणि असेच आपण भेटत राहूया. मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. सर्व मित्रांचे मला ऐकून घेतल्याबद्दल आभार व्यक्त करतो. अ, सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे. एकच सूचना करेल की ही जी इमारत आहे, ही इमारत पुनर्जीवित व्हावी, हिचं रिनोव्हेशन व्हावं, त्यासाठी संस्थेने प्रयत्न करावे. त्याला सहकार्य आम्हीही करू. तर शेंडे सरांच्या जवळचे आहेत इथले संस्थाचालक, तर त्यांच्यापर्यंत ही बातमी, ही मागणी जावी. आणि या विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या जे काही मोबाईल आहे, व्हिडिओ आहे, ते चांगल्या कामासाठी पाहावे, खूप ज्ञान संपादन करावं असं मी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. व्हिडिओपासून चांगला उपयोग करावा. जय भीम, सर्वांना जय भीम.